नमस्कार. अधिक मासात नक्की काय करावे आणि काय टाळावे? चला, या शास्त्रसंमत नियमांवर एक नजर टाकूया. या वाढीव महिन्याबद्दल लोकांमध्ये खूप संभ्रम असतो, बरोबर? तर आज आपण हाच गोंधळ पूर्णपणे दूर करणार आहोत. अधिक मासाला प्रेमाने पुरुषोत्तम मास ही म्हणतात. हा संपूर्ण काळ साक्षात भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित असतो. या काळात आध्यात्मिक प्रगतीसाठी गुरुचरित्र किंवा स्वामी चरित्र यांसारख्या पवित्र ग्रंथांचे रोज वाचन करणे अत्यंत फलदायी ठरते. उपवासाचेही सोपे पर्याय आहेत. प्रकृती उत्तम असेल तर महिनाभर, नाहीतर फक्त 3 दिवस किंवा किमान 1 दिवस उपवास करावा. किंवा मग एक भुक्त राहता येईल, म्हणजे दिवसातून फक्त एकदाच जेवण करणे. हे आध्यात्मिकदृष्ट्या खरंच खूप फायदेशीर आहे. एक अतिशय रंजक प्रथा म्हणजे मौन भोजन. जेवताना पूर्ण शांत राहिल्यास जैन दर्शनाचे विशेष पुण्य मिळते असे म्हणतात. रोज शक्य असल्यास पवित्र गंगास्नान करावे. आणि हो, लक्ष्मी प्राप्तीसाठी महिनाभर एक अखंड दीप नक्की प्रज्वलित ठेवावा. यातील एक खास परंपरा म्हणजे अपूप दान. अनारशांचे दान केल्याने कुटुंबाला पिढ्यानपिढ्या अखंड सौभाग्य प्राप्त होते. तसेच महिनाभर तांबूल दान म्हणजेच विड्याचं पान दान केल्याने घरात नक्कीच अफाट सुख समृद्धी आणि सौभाग्य वाढते. रोज दान करणे शक्य नाही? काही हरकत नाही. द्वादशी, पौर्णिमा किंवा अमावस्येसारख्या विशिष्ट तिथींना दान अवश्य करावे. आता मोठ्या कार्यक्रमांकडे वळूया. विवाह आणि मुंज पूर्णपणे निषिद्ध आहेत, पण साखरपुडा आणि डोहाळे जेवण अगदी आनंदाने करू शकता. मालमत्तेच्या बाबतीत नवीन घर खरेदी विक्रीचा व्यवहार खुशाल करावा. मात्र ह्या काळात नवीन वास्तुशांती करणे कटाक्षाने टाळावे. याशिवाय संन्यास घेणे, नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना किंवा स्वतःच्या इच्छेसाठी केलेली काम्यकर्मे पूर्णपणे निषिद्ध मानली जातात. पण घाबरू नका. जातक कर्म, बाळाचे अन्नप्राशन किंवा देवीची पूर्ण प्रतिष्ठापना यांसारखे महत्त्वाचे संस्कार या काळात नक्कीच करता येतात. श्राद्धाबाबतचा एक मोठा गैरसमज दूर करूया. महालय श्राद्ध निषिद्ध असले तरी कोणाचे वर्षश्राद्ध आल्यास ते अवश्य पार पाडावे. इतकंच काय, तीर्थक्षेत्री जाऊन नारायण नागबळी आणि त्रिपिंडी श्राद्ध यांसारखी महत्त्वाची पूर्वजांची कर्मे करण्यासही पूर्ण मुभा आहे. सर्वात विशेष म्हणजे जागतिक संकटे दूर करण्यासाठी आणि विश्वकल्याणासाठी भव्य महायज्ञ आयोजित करण्यासाठी हा महिना अतिशय शुभ मानतात. या सोप्या शास्त्रोक्त नियमांचे पालन केल्यास घरातील सर्व भीती दूर होते आणि कुटुंबाला शांती, सुख आणि अखंड सौभाग्य मिळते. नियम तर आता अगदी स्पष्ट आहेत. मग या अधिक मासात ही शास्त्रसंमत कर्मे आपली आध्यात्मिक वाटचाल कशी उंचावतील?